आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत ही माहिती मला आत्ताच मिळालेली मी जी तुमच्यासमोर मांडत आहे. MOSP म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी एक प्रेस नोट रिलीज केली होती 29 ऑगस्टला. त्या प्रेस नोटप्रमाणे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP Q1 FY 25-26साठी त्याची वाढ 7.8% होण्याची शक्यता आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजे हीच वाढ मागच्या वर्षी म्हणजे Q1 FY 24-25ला 6.5% झाली होती. याच्यात चांगली वाढ यावेळी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नॉमिनल GDP ही 8.8% Q1 FY 25-26मध्ये वाढली आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. मग त्या सगळ्या प्रेस नोटमध्ये ते सांगत बसलं तर 3 मिनटं पुरणार नाही आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जशी GDPची वाढ होते त्याचा चांगला सकारात्मक परिणाम समभाग मंडईवर होतो. म्हणजे समभागसुद्धा वाढू शकतात. ही एक अतिशय समभाग मंडईसाठी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक गोष्ट आहे. आणि हे खास सांगण्याचं माझं कारण म्हणजे अनेक जे नवनवीन समभाग गुंतवणूकदार अथवा अनेक म्हणजे पहिल्यांदा आलेले समभाग गुंतवणुकीत येतात तर लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी, पण मध्येच असं आता हे 24 सप्टेंबर 2024पासून जे मार्केट स्थिर नाही आहे त्याला अनेक कारणं आहेत. मग ते मार्केट स्थिर नाही याला मी सत्यजित अभयकुमार शाह एक कारण नाही, अनेक आहेत. आणि सध्या जे काही नाटक चाललेलं आहे अमेरिकेचं ते सगळ्या जगाला माहिती आहे. हे सगळे घाबरून गेले नवीन आलेले, कारण ते मोठी अपेक्षाने आले होते. ताबडतोब बंगले वगैरे बुक केलेले, हेलिकॉप्टर बुक केलेले त्याने की ताबडतोब पैसा मिळेल. तर हे म्हणजे जे अधीर गुंतवणूकदार किंवा इम्पेशंट गुंतवणूकदार आहे हे यांच्यासाठी सांगते. तेव्हा मित्रांनो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. शेअर मार्केट वर जाणार आहे, काळजी करू नका. तेव्हा पैसा वाढवण्याची वाढण्याची शक्यता जबरदस्त आहे. जय हो, धन्यवाद.